राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। नव्या संसदेच्या भव्य, आधुनिक आणि स्वाभिमानाने उभ्या असलेल्या इमारतीच्या उद्घाटनानं जणू भारताच्या लोकशाहीला नवा श्वास मिळाला आणि त्या श्वासासोबतच आता देशाच्या राजकारणात एक ऐतिहासिक बदल घडण्याची चाहूल लागली आहे। अनेक वर्ष केवळ चर्चेत असलेले लोकसभा मतदारसंघाचं पुनर्रचनेचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या उंबरठ्यावर उभं आहे। 2011च्या जनगणनेचा आधार घेत देशभरात नव्यानं सीमांकन होणार आहे आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे लोकसभेतील खासदारांची संख्या लक्षणीय वाढणार आहे। एकेकाळी जुन्या संसद भवनात जागेची मर्यादा होती, लोकशाहीची व्याप्ती वाढत होती, पण तिच्या प्रतिनिधींना बसायला जागा अपुरी पडत होती। म्हणूनच लोकसंख्येनुसार जागा वाढवण्याचा विचार कागदावरच राहिला। मात्र आता नवी संसद इमारत केवळ वास्तू नाही, ती नव्या भारताच्या आकांक्षाचं प्रतीक आहे। इथं अधिक खासदारांना स्थान देण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच अनेक दशकांपासून थांबलेली परिसीमनाची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनाच्या वेळी दिलेला संकेत आता वास्तवाच्या दिशेने झेपावतोय। 1976 नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात सीमांकन होण्याची शक्यता आहे। सध्याच्या 543 जागा या अजूनही 1971च्या जनगणनेवर आधारित आहेत, म्हणजेच अर्धशतक जुनी लोकसंख्येची छाया अजूनही देशाच्या लोकशाहीवर आहे। पण काळ बदलला, देश बदलला आणि लोकसंख्या तर प्रचंड वेगाने वाढली। 1971 मध्ये भारताची लोकसंख्या होती केवळ 54 कोटी, 2011 मध्ये ती झाली 121 कोटी आणि आज ती 142 कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे। इतक्या मोठ्या बदलानंतरही प्रतिनिधित्व मात्र तसंच राहिलं, हीच विसंगती आता दूर होणार आहे। जर 1971च्या प्रमाणात दर 10 लाख लोकसंख्येमागं एक खासदार हा फॉर्म्युला पुन्हा लागू केला तर देशभरात तब्बल 1210 लोकसभा जागा निर्माण होतील। पण नव्या संसद भवनाची क्षमता 888 जागांची असल्यामुळे त्या संख्येचं संतुलन साधत नवीन रचना तयार केली जाणार आहे। या नव्या समीकरणात महाराष्ट्राची झेप विशेष लक्षवेधी ठरणार आहे। सध्याच्या 48 जागांवरून तब्बल 72 खासदार महाराष्ट्रातून लोकसभेत पोहोचतील, म्हणजेच राज्याचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद होणार आहे। तर उत्तर प्रदेश पुन्हा एकदा सर्वात मोठा राजकीय केंद्रबिंदू ठरेल, तिथून तब्बल 127 खासदार निवडून येण्याचा अंदाज आहे। बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक यांसारख्या राज्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। पण या बदलाचा राजकीय गणितावरही मोठा प्रभाव पडणार आहे। हिंदी भाषिक राज्यांमध्ये जवळपास 84% जागा वाढतील, तर दक्षिणेकडील राज्यात सुमारे 42% वाढ होईल। म्हणजेच उत्तर भारताचा प्रभाव दुप्पट वेगाने वाढताना दिसणार आहे आणि त्यामुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर 1952 मध्ये पहिल्यांदा 494 खासदारांसह लोकसभा आकाराला आली। 1963 मध्ये ती वाढून 522 झाली। 1973 मध्ये 543 वर पोहोचली आणि त्यानंतर जवळपास 50 वर्ष तीच संख्या कायम राहिली। आता मात्र 2026 हे वर्ष लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे। हे केवळ आकड्यांचं गणित नाही, ही आहे भारताच्या लोकशाहीची नव्यानं उभारणी, ही आहे प्रत्येक नागरिकाच्या आवाजाला अधिक ताकद देण्याची प्रक्रिया। नव्या संसद भवनाच्या भिंतींमध्ये आता केवळ विटा आणि सिमेंट नाही, तर भविष्यातील भारताचं राजकारण, नवं समीकरण आणि लोकशाहीचा विस्तार कोरला जाणार आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।